आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। फार्मसी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कुमारी ऐश्वर्या हावले। बोरगाव येथे संजय कॉलेज ऑफ फार्मसी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। सीमा भागातील बोरगाव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम आणि तृतीय सत्र परीक्षेत कवकवीत यश मिळवलं। सीमा भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्राचे दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपली श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी प्रयत्न करत असल्याची माहिती शिक्षण संस्थेच्या CEO ऐश्वर्या हावले यांनी दिली। त्या बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र व तृतीय सत्राच्या परीक्षेत निकाल जाहीर करण्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या। अपेक्षा कोगनोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। यावेळी पुढे बोलताना हावले म्हणाले, बेंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या फार्मसी परीक्षेत महाविद्यालय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केलं आहे। सीमा भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून करिअर घडवता यावं व तसेच स्वतःचा उद्योग सुरू करण्याची किंवा नामांकित औषध निर्माण कंपनीमध्ये रोजगार मिळवण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने श्री विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले यांनी बोरगाव येथे संजय कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना केली। वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करावी यासाठी विद्यासागर शिक्षण संस्था नेहमीच कार्यरत आहे, असं मत ऐश्वर्या हावले यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात तिसऱ्या सत्रामध्ये गायत्री चव्हाण हिने 79.45% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, तर पहिल्या सत्रामध्ये श्रेया पाटील यांनी 76.30% गुण मिळवून प्रथम, सुहाना गवंडी हिने 73.30% गुण मिळवून द्वितीय, तर ऋतुजा कामगौंडा हिने 71.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला। संजय कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। यावेळी प्रियांका मगदूम पाटील कॉलेजचे प्रिन्सिपॉल यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य संदीप मृतले, मुख्याध्यापक राजू खिचडे, प्राध्यापक दर्शन पाटील, प्रीती मगदूम, अजित हावले, सुजित लाटवडे, तुषार बोरगावे, अभिजित मालगावे, रमेश हेगाजे, आनंद फिरकडनावर, नेमिनाथ बारवाडे सह फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಔಷಧ ನಿರ್ಮಾಣ ಶಾಸ್ತ್ರದ ಜ್ಞಾನ ಸಿಗಬೇಕು, ಅವರು ಫಾರ್ಮಸಿಸ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ವಂತ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕು ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಔಷಧ ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಪಡೆಯಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ವಿದ್ಯಾಸಾಗರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ ಶ್ರೀ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ನರಸು ಹಾವಲೆ ಅವರು ಈ ಸಂಜಯ್ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಫಾರ್ಮಸಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು। ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಆರೋಗ್ಯ ವಿಜ್ಞಾನ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳು ನಡೆಸಿದ ಪ್ರಥಮ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕಾಲೇಜಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಉತ್ತಮ ಸಾಧನೆ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ದ್ವಿತೀಯ ವರ್ಷದ ಬ್ಯಾಚ್ನಲ್ಲಿ ಗಾಯತ್ರಿ ಚವ್ಹಾಣ್ ಅವರು 79.45% ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದು ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆಯೇ ಪ್ರಥಮ ವರ್ಷದ ಬ್ಯಾಚ್ನಲ್ಲಿ ಶ್ರೇಯಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರು 76.2% ಅಂಕಗಳೊಂದಿಗೆ ಪ್ರಥಮ, ಸುಹಾನಾ ಗವಂಡಿ ಅವರು 73.36% ಅಂಕಗಳೊಂದಿಗೆ ದ್ವಿತೀಯ ಮತ್ತು ಋತುಜಾ ಕಾಮಗೌಡ ಅವರು 71.24 ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದು ತೃತೀಯ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಗಡಿಭಾಗದ ಮತ್ತು ಬೋರ್ಗಾವದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣದ ಲಾಭವಾಗಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಹಾವಲೆಯವರು ಈ ವಿದ್ಯಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು। ಹಾಗೆ ಉತ್ತೀರ್ಣರಾದ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆ। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।